नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला आयटम मॅपिंग कशा प्रकारे करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला eVital RX मोबाईल ॲप्लिकेशन यूज करायचं आहे आणि इथे सेकंड ऑप्शन दिसेल आयटम्स आर वेटिंग टू बी मॅप, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आयटम मॅपिंग्स आर वेटिंग टू बी मॅप वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेन्यू ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला जे जे आयटम्स मॅपिंगसाठी राहिलेले आहेत ते दिसतील. इथं आपण सॉर्टिंग करू शकता, न्यू टू ओल्ड, ओल्ड टू न्यू, बरेच आहेत सॉर्टिंग, कोणतेही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पर्टिक्युलर आयटम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं आपण बारकोडेड असेल तर बारकोड स्कॅन करून फाइंड करू शकता किंवा फाइंड मॅन्युअलवरती क्लिक करू शकता. फाइंड मॅन्युअलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिम्पली प्रोडक्ट सर्च करायचं आहे. मग काही सजेशन्स येतील. जर सजेशनमध्ये तो प्रोडक्ट नसेल तर जस्ट अपलोड फोटोजवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला एक फ्रंट फोटो, एक सॉल्ट कंपोजिशनचा फोटो आणि एक बॅक फोटो अपलोड करायचा आहे. हे फोटोज अपलोड केल्यानंतर आमची बॅकएंड टीम सगळ्या डिटेल्स व्हेरीफाय करेल. सॉल्ट कंपोजिशन आणि मॅन्युफॅक्चर डिटेल्स व्हेरीफाय करेल आणि विथिन 24 to 48 आवर्स तो प्रोडक्ट कॅटलॉगमध्ये ॲड होऊन जाईल. जर का तुम्ही मॅपिंग केलेलं नसेल तरीही तुम्हाला तो प्रोडक्ट सेल आणि परचेससाठी अवेलेबल राहील. आता आपण पाहणार आहोत की जर आपण डेटा पोर्टिंग केलं असेल तर त्याचं मॅपिंग कशा प्रकारे करायचं मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये. इथं ॲड न्यू आयटम्समध्ये जायचं आहे. वरती 3 लाईन्स आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथं ऑलमध्ये ऑनबोर्डिंग डेटा यावरती क्लिक करून सर्च करायचं आहे. तर हे सगळे आयटम्स आपल्या डेटा पोर्टिंग थ्रू आलेले आहेत. पर्टिक्युलर आयटम सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. सेम प्रोसेस, जर बारकोडेड असेल तर बारकोड स्कॅन करून फाइंड करायचं आहे, नाहीतर फाइंड मॅन्युअली करून आपल्याला प्रोडक्टच्या नेमने फाइंड आउट करायचं. प्रोडक्टचं नेम सर्च केल्यानंतर सजेशन येतील. सजेशनमध्ये प्रोडक्ट नसेल तर जस्ट अपलोड फोटोज आणि सेम प्रोसेस फॉलो करायचे. फ्रंट फोटो, सॉल्ट कंपोजिशन, बॅक फोटो, नंतर तो प्रोडक्ट आमच्या बॅकएंड टीमद्वारे कॅटलॉगमध्ये ॲड केला जाईल. त्यानंतर अपडेट फोटोजवरती क्लिक करून आपण सबमिट करू शकता. आता जे काही मॅपिंग केलं जातं त्याचा एक रिपोर्ट जनरेट होतो, आयटम मॅपिंग लॉग्स म्हणून. तो आपण पाहू शकता. इथं डेट वाईज फिल्टर आहेत. तुम्ही डेट वाईज फिल्टरने फाइंड आउट करू शकता की कोणत्या दिवशी कोणते आयटम तुम्ही मॅप केलेले आहेत. त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथं फाइंड होऊन जातील.